नमस्कार, मी सुभाष देशपांडे. आपण ज्ञानेश्वरीचा विचार करतो आहोत. मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरीच्या अनुषंगाने इतकं लिखाण झालेलं आहे की तुकोबाची गाथा जर सोडली तर तितकं लिखाण इतर कुठल्या ग्रंथावर झालं असेल असं दिसत नाही. नाहीतरी ज्ञानेश्वरी आणि गाथा हे दोन मराठी माणसाचे अभिमान बिंदूच आहेत असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानेश्वरीचा अभ्यास अनेकांनी अनेक प्रकारांनी केला. पहिला अभ्यास अध्यात्माच्या अनुषंगाने करण्यात आला आणि अध्यात्मातले जे अंतरंग अधिकारी आहेत त्यांनी हा अभ्यास अत्यंत सखोलपणे करून ज्ञानेश्वरीची समृद्धता, त्यातला अध्यात्म आणि हे अध्यात्म पचवणे कसं पचवावं या संबंधीचा विचार अत्यंत शास्त्रशुद्धपणे, अत्यंत सोप्या भाषेमध्ये, तसेच अत्यंत तत्वज्ञानपूर्वक अशा विविध प्रकारे मांडलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. काही माणसं आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत, ज्या आशा आहेत, आकांक्षा आहेत, त्या पूर्ण व्हाव्यात यासाठीही ज्ञानेश्वरी वाचतात. वारकरी जसा श्रद्धेने ज्ञानेश्वरी वाचतो, निरपेक्षपणे वाचतो, त्याची कुठलीही इच्छा नसते. पण काही माणसांना असं वाटतं की आपण ज्ञानेश्वरी वाचली तर आपला अमुक एक आपली जी इच्छा आहे ते पूर्ण होईल, म्हणून त्याही अनुषंगाने काही जण ज्ञानेश्वरी वाचतात. काही जण ज्ञानेश्वरीतल्या काव्यातली रुची घेण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचतात आणि त्याचा आनंद उपभोगतात. त्यांना त्यापुढे इतर काहीही सुचत नाही. आणि काही जणांना ज्ञानेश्वरीवर एकदा लिहिल्यानंतर अनेकदा लिहावं असं वाटतं, कारण त्यावेळी त्यांना प्रत्येक वेळी ज्ञानेश्वरी वाचताना ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा वेगळा अर्थ प्रत्ययाला येतो, वेगळ्या अर्थाची प्रचिती येते आणि त्यांना असं वाटतं की आपण अरे मागे हे आपण सांगितलेलं नाहीये, आता आपण या संबंधी पुन्हा वेगळा विचार मांडूया. म्हणून ज्ञानेश्वरीचा विचार वेगवेगळ्या पद्धतीने एकच माणूस अनेकदा, अनेक वेळा, अनेक प्रकारे करतो. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला मराठी भाषेमध्ये दिसून येतं. मराठी भाषेमधील ज्ञानेश्वरी, तुकोबाची गाथा, एकनाथी भागवत, समर्थांचा दासबोध किंवा एकूणच संत साहित्य जर वगळलं तर मराठी भाषेचं सौंदर्य, लखलखीतपणा, मराठी भाषेतली आणि मराठी संस्कृतीने स्वीकारलेली जीवनमूल्य या सर्वांचा जो अभिमान मराठी माणसाला आहे तो अभिमानच लुप्त होईल. म्हणून ज्ञानेश्वरी आणि या संतांचं साहित्य हे अमर असं राहिलेलं आहे, अगाध असं राहिलेलं आहे आणि त्यांनी एक प्रकारे वैश्विकता धारण केलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही. ज्ञानेश्वरी मुळात अध्यात्मशास्त्रच आहे आणि हे अध्यात्मशास्त्र असल्यामुळं अध्यात्मातले जे अंतरंग अधिकारी आहेत ते ज्ञानेश्वरीचा त्या दृष्टीने अभ्यास करतात. त्याचबरोबर शब्दांवर प्रेम करणारी माणसं आणि मराठी भाषेवर प्रेम करणारी माणसं ही ज्ञानेश्वरीवर प्रेम करतात. कारण मराठी भाषेचं अख्खं वैभव मराठी संस्कृतीच्या प्रारंभ काळात ज्ञानेश्वरीने इतकं उभं केलेलं आहे की ते वैभव दूर सारून नवं वैभव निर्माण करण्याची ताकद अजून कुठल्याही माणसामध्ये निर्माण झालेली नाहीये. हे ज्ञानेश्वरीचे खास वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरांचा जर विचार केला तर ज्ञानेश्वरांचा जन्म असामान्य, त्यांचं जीवन असामान्य, त्यांनी अस्तित्वासाठी जो लढा दिला तोही असामान्य, आयुष्यभर जो संयम पाळला तोही असामान्य आणि इतकं सर्व करून, इतक्या सर्व कष्टांना सामोरे जाऊन, वेदनांना सामोरे जाऊन, व्यथांना सामोरे जाऊन, सामाजिक निंदा पत्करून, समाजाचा छळ पत्करूनही समाजातल्या कुठल्याही माणसाविषयी ज्ञानेश्वरांनी एकही असा शब्द उच्चारलेला नाही की ज्यामुळे ज्ञानेश्वरांना कमीपणा येईल. उलट ज्यांनी त्यांचा छळ केला, ज्यांनी त्यांना दूर लोटलं, त्या सर्वांचं भलं व्हावं असाच विचार त्यांनी मांडला. म्हणून आपल्याला असं आढळून येतं की ज्ञानेश्वरीमध्ये कटू शब्दच नाहीये. ज्या माऊली त्यांना म्हटलं जातं याचं कारण असं आहे की माऊलीसारखं त्यांचं अंतःकरण अत्यंत कोमल आहे. ती इतकं कोमल आहे की अपराध करणाऱ्या मुलाला आई जसे फार मोठी शिक्षा करत नाही किंवा त्याला फार मोठ्या शिव्या देत नाही, ती त्याला ममतेनं समजावून सांगते. तसं ज्ञानेश्वर समाजातल्या या माणसांना कुठल्याही शिव्या न देता किंवा त्यांचा कुठल्याही प्रकारे वेडावाकडा त्यांच्याविषयी विचार न करता त्यांनीही माणसांना समजून घ्यावं, पाणीमात्रांना समजून घ्यावं आणि भक्ती मार्गाला लागावं याकरता अत्यंत ममतेने, अत्यंत वात्सल्यतेने, अत्यंत बंधुभावाच्या कल्पनेने आणि विश्वातला प्रत्येक माणूस हा माझाच आहे आणि हा माणूस माझ्या सांगण्यातून त्याचं भलं झालं पाहिजे, हीच भूमिका ज्ञानेश्वरांची आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल.
आणि ही अशी भूमिका असल्यामुळे ज्ञानेश्वरीचं लेखन हे अलौकिक, अविस्मरणीय, अनन्यसाधारण आणि असामान्य असं झालेलं आहे. ही कला म्हणूनच ज्ञानेश्वरी अनेक अंगांनी अनेकांना भावते आणि ती अनेकांना अनेक अंगांनी भावत असल्यामुळे प्रत्येक जण ज्ञानेश्वरी वारंवार वाचत असतो असं आपल्या लक्षात येतं. ज्ञानेश्वरीला दुसरं नाव शांती कथा असं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी शांती कथा आहे म्हणजे काय, तर शांत रस हा वेगळा रसच ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून निर्माण केलेला आहे. मेघ आधीच कृपाळू तदीपरी गुरु आज्ञेचा पाऊस काळ, मग अर्थासाठी शांत रस वर्षाला ग्रंथ ग्रंथीला गेला असं एक जणांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अगोदरच ज्ञानेश्वराचं अंतःकरण कृपाळू आहे, मायाळू आहे, ममत्व आहे, त्यांच्या अंगामध्ये वात्सल्य आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर गुरुची कृपा आहे. आणि गुरुची कृपा आहे असं नव्हे तर गुरुनी आपल्या आज्ञेचा वर्षाव केलेला आहे. पाऊस काळ असा शब्द वापरला त्यांनी, वर्षाव केलेला आहे. वर्षाव करून काय सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरा, निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना, हे ज्ञानेश्वरा तुला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते तू सर्वसामान्य माणसासाठी फॉलो कर. सर्वसामान्य माणसांना त्या ज्ञानाचा लाभ तू दे आणि त्या लाभातून त्यांचं उचित असं कर्म त्यांच्यातून घडण्यासाठी तू प्रयत्न कर. आणि हा प्रयत्न करत असताना ज्ञानेश्वरांनी गुरुची आज्ञा पाळली, अत्यंत शांत रस असा निर्माण केला आणि नवरसाच्या पायावर शांत रसाचा माथा उभा केला असं म्हणायला काही हरकत नाही. मराठीतील अनेक सारस्वतांनी ज्ञानेश्वरीचा गुणगौरव केला आहे. असा गुणगौरव करणाऱ्यांच्या मध्ये विविध प्रकारे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे आहेत. अनेक हरिभक्त परायण अशा कीर्तनकार आणि प्रवचनकारांनी ज्ञानेश्वरीच्या 7 आवृत्त्या प्रसिद्ध केल्या आहेत. काही जणांनी वेदांतपर अर्थ लावला आहे. काही जणांनी वारकरी पंथाच्या विचाराच्या अंगाने ज्ञानेश्वरीचा अर्थ विशद केला आहे. साहित्यिकांनी ज्ञानेश्वरीतील काव्याचा सखोल अभ्यास केला आहे. ज्ञानेश्वरीतील नवरसांचा, दृष्टांताचा आणि प्रतिमांचा तसेच साहित्यिक म्हणून अंगाचा विचार केला आहे. काही अभ्यासकांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वर पूर्व काळात गीतेवर लिहिलेल्या गेलेल्या टीकेपेक्षा ज्ञानेश्वरीची पृथगात्मक वैशिष्ट्ये काय आहेत हेही सांगितलेले आहे. ज्ञानेश्वरीतील सामाजिकतेचाही विचार काही विद्वानांनी केला आहे. एक श्रेष्ठ ग्रंथ किती विविध प्रकारे विद्वानांना आकर्षित करतो, किती विविध प्रकारे एका श्रेष्ठ ग्रंथाचा अर्थ लावता येतो आणि त्या अर्थातून समाजाचं मन किती समृद्ध करता याचं याचं अत्यंत साक्षात उदाहरण म्हणजे विद्वानांनी ज्ञानेश्वरीवर केलेलं लेखन असं म्हणायला काय हरकत नाही. ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव ही भावार्थ दीपिका आहे. पण हे नाव त्यांनीच दिलं आहे का नाही याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आहेत. पण नामदेवराव असं म्हणतात, ज्ञानेश्वरांनी ब्रह्मानंद लहरी प्रगट केल्या. त्या ब्रह्मानंद लहरी प्रगट केल्या हे जे संत नामदेवराव यांचं मत आहे त्यातून हे स्पष्ट होतं की ज्ञानेश्वरांनी आपल्या विवेचनातून सामान्य माणसालाही ब्रह्मानंदाचा आनंद मिळेल याची काळजी घेतली आणि शांतरसाचा प्रादुर्भाव त्यामुळे झाला असावा असं मला वाटतं. म्हणून तिला भावार्थ दीपिका म्हणतात. म्हणजे भाव तर आहेतच, त्यात भाव आहे आणि अर्थही आहे आणि अर्थ आहे त्यामुळे दीपिका आहे. दीपिका म्हणजे प्रकाश देणारी आहे. ज्ञानेश्वरीतला जो भावार्थ आहे, ज्ञानेश्वरी जो भाव प्रगट करते, ज्ञानेश्वरी जो अर्थ प्रगट करते, त्या अर्थातून त्या भावातून सामान्य माणसाच्या मनातील अंधकार दूर होतो, अज्ञान दूर होतो आणि त्याच्या मनामध्ये ज्ञानाचा प्रकाशाचा उजेड पडतो असं म्हणायला हरकत नाही. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी हा मराठी माणसाच्या ध्यासाचा विषय आहे. त्याच्या मनात तो रुजलेला विषय आहे. मराठी संस्कृती ज्ञानेश्वरीशिवाय अपूर्ण राहील. ज्ञानेश्वरी नसेल तर मराठी संस्कृती परिपूर्ण होऊ शकणार नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचा विचार करताना या पद्धतीने आपण करतो आहोत की ज्ञानेश्वरी ही मराठी माणसाचा संचिताचा ठेवा आहे आणि या संचिताचा मागोवा आपण घेतो आहोत. हा मागोवा कशा प्रकारे घेता येईल याचा विचार आपण पुढे वरचे वर करणार आहोत. मी आता इथे थांबतो. नमस्कार.